पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम। संभावितस्य चा कीर्तिर्मरणादतिरिच्यते। मनोनी स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील। आणि अपेश ते नवचेल कल्पांतवरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 34व्या श्लोकाचं चिंतन आपण करत आहोत। याच अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत सकल उपनिषदांचा सार आत्मतत्वाचं भगवंताने कथन केलं। म्हणून आत्मस्वरूपाचा विचार केला तरी अर्जुना कोणत्याही प्रकारचं दुःख करू नये। आणि देह संबंधाने विचार केला अंतवंत इमे देहा। सगळ्या प्रकारचे शरीर हे नाशिवंत आहे। जो नाशिवंत पदार्थ आहे त्याविषयी शोक करायला अवकाश नाही असा भगवंताने एकंदरीत 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत दिव्य ज्ञानाचा उपदेश करून अर्जुनाच्या ठिकाणी किंवा अर्जुनाचं निमित्त करून जगतातील यच्च यावत प्राणीमात्राच्या अंतःकरणामध्ये जो साधारण मोह राहतो आहे। साधारण म्हणजे सर्वांच्या ठिकाणी अनुभवाला येणारा मोह, त्या मोहाची निवृत्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी दुसरा एक मोह आहे, त्याला असाधारण मोह असं म्हणतात। जो एका विशिष्ट व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये विद्यमान असतो, दुसऱ्यांच्या ठिकाणी असेलच असं काही सांगता येत नाही, त्यालाच असाधारण मोह असं म्हणतात। साधारण म्हणजे सर्व ठिकाणी अनुभवाला येणारा आणि असाधारण म्हणजे फक्त एकाच व्यक्तीच्या ठिकाणी जो विद्यमान आहे त्याला असाधारण मोह असं म्हणतात। क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचं कर्म आलं आणि युद्ध म्हटलं की त्यामध्ये परस्पराचा वध घडणारच आहे। वध घडला म्हणजे हिंसेशिवाय होणार नाही। अर्जुनाला असं वाटतं आहे की माझ्या वाट्याला आलेलं युद्ध हा धर्म नसून हिंसा प्रधान असल्यामुळे अधर्मच आहे। म्हणजे धर्माच्या ठिकाणी अधर्मत्वाची बुद्धी यालाच असाधारण मोह असं म्हणतात। आणि तो निवृत्त करण्यासाठी भगवंताने 31व्या श्लोकापासून स्वधर्माच्या अनुषंगाने सुद्धा अर्जुना तुला पलायन करणं चांगलं नाही, युद्ध करणंच चांगलं आहे। कारण क्षत्रियाच्या वाट्याला जे धर्मयुद्ध आलं त्या वाचून क्षत्रियाला श्रेय करण्यासाठी दुसरं कोणतंही साधन विद्यमान नाही। म्हणून आपला जरी एखादा धर्म कठीण असेल आचरण करण्यासाठी तरी पण ज्याचा परिणाम पाहिला की परिणामावर लक्ष देऊन मनुष्याने त्याचं अनुसरण करावं। ज्ञानोबा असं म्हणतात, जरी आपल्या आरोग्यासाठी सुखा लागे आपण पेया। निंबचे आती धनंजया तै कडवटपणा तयाचिया उबगे जीना। आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त करायचं असेल आणि त्या आरोग्यासाठी कडुलिंब घ्यावा लागत असेल तर कडुलिंबच घ्यावा। त्या बाबतीमध्ये कंटाळा करू नये। तसं स्वधर्माचं अनुसरण करत असताना अंतःकरणाची शुद्धी प्राप्त होणार आणि तो स्वधर्म क्षत्रियाच्या संबंधाने विचार केला कठीण जरी असेल पाहावा तो परिणाम फळेल जेणे। त्याचा परिणाम बघावा आणि मग अनुष्ठान करावं। म्हणून भगवान असं म्हणतात, धर्मयुद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरं श्रेय कल्याण साधन कोणतंही नाही। आणि अर्जुना या युद्धाकडे फक्त युद्ध म्हणून बघू नको। अनायासे कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता निष्प्रतिबंधक असणारं स्वर्गाचा उघडलेला दरवाजा म्हणजे हे युद्ध आहे। आणि अशा प्रकारचं युद्ध ज्याला प्राप्त होतं त्या क्षत्रियाला भाग्यवान का समजू नये? किंवा भाग्यवान क्षत्रियालाच असं युद्ध प्राप्त होतं की ज्यातून विजय संपादन केला की राज्याची प्राप्ती आहे आणि मृत्यू प्राप्त झाला की दुसऱ्याच क्षणी त्याला स्वर्ग उघडलेलाच आहे।
स्वर्गाला जाण्यासाठी 100 यज्ञाचे प्रयत्न करावे लागतात, पण 100 यज्ञ झाल्याबरोबर लगेच स्वर्ग मिळतो असं नाही. तिथे अनेक महात्म्याची वेटिंग आहे. सगळ्यांना स्वर्ग मिळेल असं नाही सांगता येत. आपण बलिराजाचं उदाहरण पाहतो आहे भागवतामध्ये. बलिराजाने 99 यज्ञ पूर्ण केले. 100व्या यज्ञाला प्रारंभ करणार. शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्याच्या जीवनामध्ये 100 यज्ञ होतात त्याला स्वर्ग ठेवलेलाच आहे. बलिराजा सुद्धा काही कालानंतर इंद्रपदावर आरूढ होणार, पण इंद्रपदावर जाण्यासाठी अजून बराचसा कालावधी बाकी आहे. याचा अर्थ काय झाला? स्वर्गाचा दरवाजा बलिराजा करता जरी असेल, अपावृतम असा मात्र झालेला नाही. त्याला काही ना काहीतरी कालाचं प्रतिबंध आहे. पण क्षत्रियाचं भाग्य मात्र एवढं मोठं आहे, युद्ध करता करता जर त्याला मृत्यू प्राप्त झाला तर दुसऱ्याच क्षणी त्याला स्वर्ग उघडलेलाच आहे. भगवान म्हणतात, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धम मीदृशम. स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रतिबंध आहे, पण क्षत्रियाला मात्र प्रतिबंध नाही. एक प्रमाण असा आला आहे, या जगामध्ये 2 पुरुष असे आहे की जे सूर्यमंडलाचा भेद करून लगेचच्या लगेच स्वर्गगतीला प्राप्त होतात. द्वाविमो पुरुषो लोके सूर्यमंडल भेदिनो संन्यास योग परिव्राड योगयुक्तश्च रणेचाभिमुखो हतः. 2च प्रकारची व्यक्ती आहे. जो परिव्राजक संन्यासी महात्मा आहे तोही सूर्यमंडलाचं भेदन करून जातो, आणि रणांगणामध्ये जो शत्रूशी युद्ध करता करता पाठ न दाखवता मृत्यूला प्राप्त होतो तोही सूर्यमंडलाचं भेदन करून स्वर्गाला जातो. अशा 2च पुरुषामध्ये ही योग्यता आहे. अर्जुना, ज्याला अशा प्रकारचं युद्ध प्राप्त झालं तो भाग्यशाली का म्हणता येणार नाही? आणि अर्जुनाचं म्हणणं काय आहे? कुळहरणी पातके ती अंगी जडते अशेके तै वेळी तू कवणिके देखावासी. जरी वध करू गोत्रजांचा तरी वसवटा होणे दोषाचा. मज जोडीलाशी तो हातीचा दूर होशी. देवा, मी जर युद्ध केलं तर मला पाप प्राप्त होईल, आणि पापाचा परिणाम जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. तया परी तो देवा मज झकवून नयेसी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल, पुण्याचा ओलावा नष्ट झाला तर तू मला प्राप्तच होणार नाही, असं पहिल्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाचं म्हणणं आहे. आणि देवाचं या अध्यायामध्ये असं म्हणणं आहे, धर्मयुद्धापेक्षा दुसरं श्रेय करणारं क्षत्रियाला साधन नाही, किंवा धर्मयुद्ध स्वर्गाचा उघडलेला दरवाजा आहे. आणि असं असतानाही जर अर्जुना त्वम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसी, जर हे धर्मयुद्ध करणार नाही तर पहिली गोष्ट स्वधर्माचं पालन होणार नाही, कीर्ती प्राप्त होणार नाही, आणि तो धर्मराजाच्या अधिपत्याखाली युद्ध करतो आहे. धर्मराज युधिष्ठिर तुमचे स्वामी आहे, आणि जो पुरुष युद्ध करत असताना पलायन करून जातो त्या पलायन करणाऱ्या सैनिकाला स्वामीने केलेले सगळ्या प्रकारची पापं लागत असतात. धर्मराजाच्या हातून जेही काही पातक घडलं असेल जाणतेपणाने अजाणतेपणाने, त्या सगळ्या पापाला तू प्राप्त होशील, किंवा जर युद्ध केलं नाही तर. अर्जुनाचं म्हणणं असं आहे, युद्ध केलं तर मला पाप प्राप्त होईल. पापमेवाश्रयेदस्मान हत्वैताना ततायिनाः. मी आतताईंना जरी मारलं तरी मला पापच लागेल. आणि भगवान म्हणतात तसं नाही, युद्ध नाही केलं तरच तुला पाप लागेल. युद्ध केलं तर उलट तू पापातून मुक्त होशील. आणि जर तुला शंका वाटतच असेल की युद्ध केल्यानंतर मला पाप लागेल, तर एक काम कर, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. तुझे पाप पुण्य पाही मीच होईल, फक्त मला अनन्य भावाने शरण ये. तुला पाप आणि पुण्य कोणत्याही प्रकारचं लागणार नाही. म्हणजे निष्काम कर्म केलं तरी पाप पुण्य लागत नाही, अहंकार रहित कर्म केलं तरी पाप पुण्य लागत नाही, लोकसंग्रहाच्या अनुषंगाने कर्म केलं तरी पाप पुण्य लागत नाही, भक्तीच्या अंगाने कर्म केलं समर्पण भावाने यत करोशी यदशनाशी तरी पाप पुण्य लागत नाही, आणि ज्ञानाच्या भूमिकेतून अनन्य भावाने शरण झाला तरी पाप पुण्य लागत नाही. भगवंतांनी उदाहरण दिलं आहे,
ज्याप्रमाणे मला लागत नाही. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु. की हे झालं एक भाव. किंवा 9व्या अध्यायामध्ये आणखीन 4थ्या अध्यायामध्ये एक भाव आहे. नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. अर्जुना, पाप आणि पुण्याची एक मर्यादा ठरली आहे. पाप आणि पुण्याचं तादात्म्य धारण केलं तर पाप आणि पुण्य लागत असतं. त्यातला अहंकार जर सोडला तर पाप आणि पुण्य त्याला लागतच नाही. देवी बुद्धिमंती देही अहंता सांडू न पाही सांडीचे अशेषही संसार जात. म्हणून परमार्थामध्ये सगळ्या संत वाङ्मयाचा विचार केला तर प्रारंभ आहे सगळा अहंकाराचा आणि शेवट आहे अहंकारामध्येच. अहंकार सगळ्या शेवटची भूमिका आहे. ज्याला अहंकार टाकता आला, फार कठीण आहे बरं. मी सगळं टाकलं असं म्हणताना पुन्हा अहंकार येतोच आहे. मी सगळ्याचा त्याग केला मी सगळ्याचा त्याग केला. म्हणून तर ते जेव्हा परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी महाराज जनकाकडे जातात आणि जनकाला परिचय करून देतात द्वारपालाकडे की जा सांगा सर्व संघाचा परित्याग केलेला मी शुकाचार्य आलो आहे. जनकाने उत्तर काय पाठवलं? संगम त्यक्त्वा सुखी भव, संघाचा परित्याग करा आणि सुखी व्हा. ते म्हणे मी तर सर्व संघ परित्याग केला आहे, अंगाला राख लावलेली आहे, लज्जा रक्षणापुरतं फक्त वस्त्र परिधान केलं आहे, कोणत्याही प्रकारचा संग्रह माझ्याकडे नाही. हे काय म्हणतात? संगम त्यक्त्वा सुखी भव. असं 2-3 वेळा उत्तर ऐकलं. मोठी माणसं विचारी असतात तीच मोठी होतात ना. त्यांनी विचार केला संघ कोणता आहे? अरे मी परिचय करून देताना माझा परिचय काय दिला आहे? मी शुक आलो आहे. बहुतेक हा मीपणाचा अहंतेचा संघ आणि त्याचा मला परित्याग करावा लागेल. नंतर प्रारंभ सांगितला ना, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशीचा निरंतर. मनुष्याला ते सोडावंसं वाटत नाही. आपल्याला असं वाटतंय परमार्थ करून सुद्धा आपली एक इमेज तयार करावी असं वाटतं ना, काहीतरी आपली ओळख व्हावी जगतामध्ये. आणि महात्म्याला काय वाटतं? जगतामध्ये आपली ओळखच होऊ नये. माझे असते नामरूप हा रूप असते पण लोपो मज झने वासिपो भूत जात. त्यांचा सगळा प्रयास आहे नाम आणि रूप हरविण्यासाठी, आपलं अस्तित्व जगाला कळवू नये. आणि मनुष्य काय म्हणतो? मी का साधा आहे का? मी शून्यातून सगळं तयार केलं आहे, इथपर्यंत आलो, मी काही सामान्य अनुभवाचा नाही. आणि मनुष्याला मग हा अहंकारच फार त्रास देतो. आपल्याला दुःख देणारे सगळे घटक आपल्या जवळच आहे, फक्त ते सूक्ष्म रूपाने अवलोकन केले की लक्षात येईल. याचा अर्थ स्वधर्म जरी आपण केला, कर्माचरण केलं, तरी ते अहंकाररहित भावनेनं केलं की त्याचा कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. भगवान असं म्हणतात, अतचेत विमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसि ततस्वधर्मम कीर्तिम च हित्वा पापम वाप्स्यसि. म्हणून स्वधर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. बरं, यदा कदाचित कीर्ती नाही मिळाली, पाप प्राप्त झालं आणि स्वधर्माचं अनुष्ठान न केल्यामुळे पुण्यही मिळालं नाही, तर पुण्याच्या अभावी स्वर्ग मिळणार नाही, स्वधर्माच्या अनुष्ठानाच्या अभावी कीर्ती मिळणार नाही आणि पापच प्राप्त होईल की नाही? पापाने अधोगती आहे. यदा कदाचित कीर्ती नाही संपादन करता आली तर काय होईल? अपकीर्ती होईल ना. आणि अपकीर्तीचा प्रकार काय? तर त्याची हानी परमात्मा पुढे सांगतात. म्हणजे स्वधर्माच्या अनुष्ठानामध्ये इष्ट प्राप्ती पण आहे आणि अनुष्ठानाचा अभाव असेल तर अनिष्ट प्राप्ती आहे. त्या अनिष्ट प्राप्तीमध्ये आहे अपकीर्ती, ज्यालाच अकीर्ती भगवंताने म्हटलं आहे. अकीर्तीम च अपिभूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम संभावितश्च च अकीर्तीहि वर्णात अतिरिच्यते. हा झाला पदच्छेद. भगवान असं म्हणतात, च म्हणजे आणि, भूतानी सर्व प्रकारचे प्राणी मात्र. कसे प्राणी मात्र आहे ते भूतानी अकीर्तीम अव्ययाम कथयिष्यन्ति. अनंत काळापर्यंत तुझी अपकीर्ती कथन करतील, सगळ्या जगाला सांगत बसतील. कीर्ती संपादन केली तर सगळे माणसं काही वर्णन करत नाही, पण अपकीर्ती जर झाली तर ज्यांचा ना आपला काही संबंध नाही ते सुद्धा माणसं आपली अपकीर्ती कथन करण्यामध्ये अजिबात मागं राहत नाही. सध्याला तुम्ही सामाजिक विश्व ज्याला म्हणतात ना,
त्याला काही शब्द आहे सध्याला सोशल मीडिया. हे सध्या विश्व सध्याला चालू आहे ना, हे सामाजिक प्रसार माध्यमाचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, ज्यांचा ना आपला काही संबंधही नसतो तेही माणसं तोंड सो घेतात की नाही, आहे काय. परमार्थाचा त्याचा काही संबंध नाही, कधी वारी माहिती नाही, साधना माहिती नाही, आणि असंही माणसं मात्र एखाद्या व्यक्तीचे अपकीर्ती कथन करत असताना मागे पुढे पाहतच नाही. सध्याच्या काळामध्ये ही साधना आली तर ते विज्ञान शाप की वरदान. तर असं पाहिलं की असं वाटतं विज्ञान शापच आहे, वरदान फार कमी असं वाटतं आहे. आणि मागचे पुढचे वाक्य माणसं घेत नाही, संदर्भ नाही घेत. जेवढं त्यांना आवश्यक वाटतं की नाही, जर एखादा शब्द महत्त्वाचा वाटला की तिथं शिट्टे लावतात बघा, ते म्हणजे ते वाक्य कट करून टाकतात. आणि जे शब्द अपशब्द एखादा चुकून निघाला की त्यालाच ते पकडतात, संबंध नाही असे माणसं. म्हणून शब्द बहुवचनातला वापरला, भूतानी. भगवान म्हणतात ज्या प्राणी मात्रांचा आणि आपला काही संबंध नाही ते सुद्धा अनंत काळापर्यंत अकीर्तीम कथयिष्यन्ति, अकीर्तीचं कथन करतात, सगळ्या जगाला सांगत सुटतात. आणि संभावित पुरुषाला अपकीर्ती कशी असते, संभावित अकीर्ती मरणात अतिरिच्यते. संभावित पुरुषाला अकीर्ती मरणापेक्षाही अत्यंत क्लेशदायक असते, अत्यंत क्लेशदायक. त्या साधक संजीवनीमध्ये असा एक विचार आला, मनुष्याला जर मृत्यू प्राप्त झाला तर त्याच्यामध्ये काही दोष नाही, कारण तो निसर्गतः प्राप्त होतो. पण मृत्यूची असणारी वेदना शरीर सुटल्यानंतर राहत नाही. मृत्यूचं दुःख फक्त एकदा भोगावं लागतं, पण अपकीर्तीचं दुःख मात्र त्याला क्षणाक्षणाला भोगावं लागतं. आणि अपकीर्ती मनुष्याला कानाने ऐकली की आतून त्रास देते. एखाद्याच्या डोळ्यामध्ये जर एखादा लहान जर दगडाचा खडा एकदम सूक्ष्म, डोळा हरळ न विरे, डोळ्यामध्ये गेलेला सूक्ष्म कणसुद्धा ज्याप्रमाणे शल्य करत राहतो, तशा प्रकारे अपकीर्ती कानाने जरी ऐकले तर मनुष्याच्या हृदयाला छेद देत राहते. आणि म्हणून शहाण्या पुरुषाने अपकीर्ती येईल अशा प्रकारचं वर्तन कधीही करता कामा नये. भगवंतांनी पाठीमागे या गोष्टी सांगितल्या बघा, अनारे जुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम. अर्जुना, युद्धातून पलायन करत असेल तर हे वर्तन मोठ्या पुरुषांना मान्य होणार नाही, याने स्वर्गाची प्राप्ती होणार नाही. आणि फार झालं तर अकीर्ती करणारच आहे, अकीर्तिकरम. म्हणून या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे. आतापर्यंत स्वधर्माचा अनुष्ठान करून जी कीर्ती संपादन केली ते फक्त एकाच प्रसंगामध्ये निघून जाते. ते आपण उदाहरण कायम सांगतो, लोकव्यवहारामध्ये ती म्हणच पडली आहे, बूंद से गई सो हौद से नहीं आती, असं म्हणतात की नाही. एका थेंबा करता त्या राजाच्या दरबारामध्ये एक अत्तराचा थेंब पडू लागला. राजाने तो झेलण्याकरता कष्ट केले आणि तेवढ्यात ते बिरबलाने पाहिलं. मग एका थेंबासाठी एक थेंब वाया जाऊ नये म्हणून त्या राजाने एवढे कष्ट केले, तर त्याच्या मनात असं वाटलं आपण किती कंजूस आहे हे बिरबलाला कळालं म्हणे. मग दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा हौदभर अत्तर सगळ्या प्रजेला वाटलं. बिरबलाने सांगितलं, राजा आता हौद भरून अत्तर जरी वाटलं तर एवढ्या हौदाने येणार नाही, का बूंद से गई सो हौद से नहीं आती. एका थेंबा करता गेलेली कीर्ती नंतर आपण कितीही प्रयत्न केला तरी येऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. जे आपल्या अंगावरचे पांढरे कपडे ना, याच्यावर डाग पडू नये. पडला तर ते पांढरे कपडे नाही दिसत, याच्यावरचा डाग उमटून दिसतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अकीर्तीम चापी भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते. मृत्यूचं दुःख फार भयंकर आहे, पण मृत्यूच्या दुःखापेक्षाही आपली जगामध्ये होणारी अकीर्ती संभावित पुरुषाला फार दुःख देते. संभावित म्हणजे प्रतिष्ठित, ज्याला सन्मानित व्यक्ती असं म्हणतात. आणि प्रतिष्ठित व्यक्ती हा समाजामध्ये मोठा असतो. लहान्या व्यक्तीचा अपमान जास्त कष्टदायक असतो, त्याचा अपमान नाही करता येत. संभावित पुरुषाचा अपमान फार सोपा असतो. एक शब्द जरी वापरला तरी एका शब्दाने सुद्धा त्याचा अपमान होऊ शकतो. सामान्य पुरुषाच्या कानामागं जरी लावली तर काही होत नाही त्याला, उलट मोठ्या माणसाने त्याच्या कानामागं लावली तर त्याची कीर्ती वाढते. लोक म्हणतात बघा ना किती
अहो मोठ्या माणसाने त्याची दखल घेतली असं म्हणतात ना लोक. आणि एखाद्या मोठ्या माणसाला एखादा व्यक्ती अपशब्द चालता चालता जरी बोलला तरी त्याचा तो अपमान फार जिव्हारी लागतो, असा झाला त्याचा अर्थ. इथं संभावित पुरुष म्हणजे प्रतिष्ठित किंवा सन्मानित पुरुष ज्याला म्हणतात त्या पुरुषाला अकीर्ती मरणापेक्षा सुद्धा अत्यंत कष्टदायक असते, असा या श्लोकाचा भाव. आता यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. क्षत्रियारणी पळवणी जाणे ते कोण साहे लाजीर वाणे, हे पुढे शब्द येणारच आहे. तशा प्रकारे म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील, आणि अपेक्षतेनं वचेल कल्पांतवरी. म्हणून हा शब्द मागची कारणं दाखवतो. म्हणून हा शब्द विनाकारण कधीच येत नाही. मागे काही घटना घडली त्या कारणाचा परामर्श घेण्यासाठी किंवा संबंध जोडण्यासाठी म्हणून या अव्ययाची योजना होत असते. कशा प्रकारे अर्थ घेता येईल की अर्जुना, स्वर्गाचा उघडलेला दरवाजा, श्रेय कल्याण करणारं क्षत्रियाच्या वाट्याला आलेलं युद्ध नावाचं कर्म आहे. आणि या कर्माचा परित्याग केला की स्वधर्म सुटेल, कीर्तीही निघून जाईल आणि पापाला प्राप्त होशील. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वधर्माचं अनुष्ठान होत नाही त्याला पतिविरहित स्त्रीप्रमाणे अपमान सहन करावा लागतो. रणांगणामध्ये प्रेत सांडावं आणि चहूकडून त्या गिधाडांनी त्याला लचके तोडून काढावं, तशी दशा प्राप्त होते. हा सगळा प्रकार आहे. म्हणून स्वधर्म हा सांडशील, तुझ्या वाट्याला आलेला युद्ध नावाचा स्वधर्म आणि त्याचा जर तू परित्याग करशील. का परित्याग करणार आहे? कारण स्वधर्माच्या ठिकाणी पापबुद्धी किंवा अधर्मबुद्धी झालेली आहे. मनुष्य सोडण्याकरता आणि ग्रहण करण्यासाठी ग्रहण त्याचं करतो ज्यामध्ये त्याला गुण दिसतात, आणि त्याग त्याचा करतो ज्यामध्ये त्याला दोष दिसतात. स्वधर्म अर्जुन का सांडणार आहे? कारण पाप प्राप्त होईल हा दोष दिसतो आहे. कारण दोषाशिवाय मनुष्य त्याज्य करण्यासाठी किंवा त्यागासाठी प्रवृत्तच होत नाही. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके? विषाला अमृताला ओळखतो तर तो व्यक्ती ओळखणारा अमृताचा त्याग नाही करत, विषाचा त्याग करतो. का? कारण विषातले त्याला दोष कळतात आणि अमृतातले गुण कळतात. तसं स्वधर्माचं अनुष्ठान करायचं असेल तर त्यातले गुण कळावे लागतात, आणि त्याग करायचा असेल तर त्यातला आपल्या बुद्धीप्रमाणे दोष दिसतो. स्वधर्मामध्ये दोष नाही, पण भक्तराज अर्जुनाला वाटतो आहे, आणि त्या दोषबुद्धीने अर्जुना यदा कदाचित स्वधर्म हा सांडशील, आपला स्वधर्म कठीणच आहे. जरी कठीण असेल तरी अनुष्ठिता हाची भला, अनुष्ठानासाठी तोच आपल्याला चांगला आहे. मनुष्याला सहसा असं वाटतंय की आपलं कर्म कठीण आहे, दुसऱ्याचं कर्म फार सोपं आहे. आपल्याला तर हा वारंवार अनुभव आला येतो की नाही. आपण गावाकडे जर गेलो तर लोकांना, महाराज तुमचं लय चांगलं आहे, आणि त्याला काय माहिती आपल्या किती कष्ट आहे म्हणून. तुम्हाला काय उन्हात जायचं नाही, काही नाही असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यांना वाट्याला आलेलं कर्म कठीण वाटतं आणि आपलं सोपं वाटतं. पण इथे जेव्हा अक्षरं घोकावी लागतात तर काही काही साधकांना रक्ताची उलटी होते, उष्णता वाढते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हा सोपं कोणाचा आहे? ज्याने अभ्यास न करता कीर्तन केलं त्याला फार सोपं आहे, त्याच काही अडचण नाही. म्हणून स्वधर्म हा सांडशील. स्वधर्म टाकतो केव्हा मनुष्य? जर त्याला त्यामध्ये दोषबुद्धी झाली तर, पापबुद्धी होत असेल तर. म्हणते पुढे एक ओवी येते बघा, स्वदेहा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजनू संग्रामा नाम मलिनू पापाचा. या संग्रामाला पापाचं आचरण आहे, मलिन आहे, अशी दोषबुद्धी झाली की नाही. आणि दोषबुद्धी मनुष्याला त्यागासाठी प्रवृत्त करते. या भूमिकेतून अर्जुना स्वधर्म हा सांडशील, तर तुझ्या मनाप्रमाणे त्याग आहे, आपल्या मनाला महत्त्व नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. तो टाकलंय म्हणजे टाकलं जातं असं कोण म्हणत आहे? तो त्याग केला म्हणजे त्याग नाही होत. आणि तू स्वधर्माला पाप समजलं म्हणजे पाप होता असं नाही. त्याला शास्त्र प्रमाण आहे. शास्त्र म्हणतं क्षत्रियाने स्वधर्माचं अनुष्ठान केलं की पुण्य प्राप्त होतं, आणि टाकला स्वधर्म की पापाला प्राप्त होतो.
भगवान ते सांगतात, स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील. वर पडा म्हणजे प्राप्त होणं, तो पापालाच प्राप्त होशील. आणि पुढे जे स्वधर्माचा अनुष्ठानाच्या अभावी तुला जे अपयश प्राप्त होईल ते काही काळापर्यंत नाही, त्याची मर्यादा सांगतात. आणि अपयश ते न वचेल कल्पांतवरी. कल्पांत म्हणजे प्रळय काळ. ब्रह्मदेवाचा 1 दिवस किंवा ब्रह्मदेवाचे 100 दिवस, आपलं 100 वर्ष हा महाप्रलय काळ आहे. त्या कल्पांतापर्यंत सुद्धा, ते कल्पांताची संख्या सांगत असताना कल्प कशाला म्हणतात, जै चौकडिया सहस्र जाये ते ठाव ठाव विळची होय. आणि तैसीची सहस्रवरी पाहे रात्री जेथ. कली, द्वापार, त्रेता आणि सत्य या 4 युगाची होती चौकडी. या चौकडीचं आयुष्य पाहिलं तर 43,20,000 वर्ष, 4 युगाचं एकत्रित आयुष्य, आणि त्याला हजाराने गुणायचं. जै चौकडी सहस्र जाये तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात, आणि तेवढीच ब्रह्मदेवाची रात्रही असते. या दोन्हीला मिळून एका दिवसाला ब्रह्मदेवाचा 1 दिवस, त्याला 1 कल्प असं म्हणतात. आणि एवढ्या प्रदीर्घ कालापर्यंत जे तुला अपयश प्राप्त होणार आहे ते अजिबात तुझ्यापासून दूर होणार नाही. अपयश ते न वचेल कल्पांतवरी. आतापर्यंत भगवान शंकराला जिंकून घेतलं, किंवा विराटाच्या दरबारामध्ये असताना एकला अर्जुन परिअक्षोहिणी अकरानं जिनेची काही एवढं मोठं यश संपादन केलं. पण या धर्मक्षेत्रावर जर पलायन केलं तो लोक यश विसरतील, आणि पलायन केलेलं अपयश ताजं आहे ना, ध्यानात ठेवतील. आणि ते अपयश मात्र कल्पांत होईपर्यंतही दूर होणार नाही. लोकाला विसरण्याची फार सवय आहे. मागे केलेलं जे आहे ना ते लवकर विसरतात, आणि जे आत्ताची घडलेली घटना आहे ते लोक लवकरात लवकर ध्यानात ठेवतात, असं त्याचा अर्थ आहे. अपयशतेन वचेल कल्पांतवरी. आणि मग अपयशाने संपन्न ज्याचं जीवन आहे, असा व्यवहारात असणारा जाणता पुरुष, तो अपयश संपन्न जीवन जगण्याची अपेक्षा करत नाही. त्याला कायम असं वाटतं, नित्य नवीचे कीर्ती, मला कायम कीर्ती प्राप्त व्हावी, ते नूतन नूतन वाढावी, अशी त्याची अपेक्षा असते. तो तर जाणता आहे ना, तो जाणता तरी म्हणीविषयी तो जाणता आहे. आणि जाणत्या पुरुषाची काय अपेक्षा असते स्वजीवनाकडून, जाणतेनी तवच जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे. आणि सांग पा केवी निघावे येथोनिया. भगवंतांनी अर्जुनाला प्रश्न विचारला आहे अर्ध्या ओळीमध्ये. आणि जाणतेनी तवच जियावे, इथे जाणता पुरुष कोणता घ्यायचा, व्यवहारातला जाणता. गुरुवर्य डॉक्टर बाबांनी या जाणते पदाचा अर्थ केला व्यवहारज्ञ, म्हणजे ज्याला व्यवहार चांगला कळतो त्याला म्हणतात जाणता. ज्ञानेश्वरीमध्ये जाणता शब्द आला ना, जाणतेने गुरु भजिजे, तिथं जाणता शब्द हा साधक मुमुक्ष या अर्थाने आलेला आहे. आणि इथे जाणता शब्द हा व्यवहारातला जाणता, संभावित पुरुष असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर थोडंसं पारमार्थिक अंगाने चिंतन केलं, जर आपली कीर्ती होत असेल तर आपलं पुण्य नष्ट होतं, आणि आपली अपकीर्ती लोक कथन करत असेल, निंदा करत असेल तर आपलं पाप नष्ट होतं. येथे निंदा कापाशी अशेष पापे. आणि म्हणून तर महात्म्याची एक अपेक्षा असते, कोणती, जगे अवज्ञाची करावी, संबंधी स्वयचिन्ह धरावी, ऐशी ऐशी जीवे साड बहु. जगाने कायम आपली अवज्ञा करावी, संबंधी लोकांनी आपल्याला ओळखूच नाही, ही त्याच्या मनातली अपेक्षा असते. का, कारण जर लोकांनी आपली निंदा किंवा अवज्ञा केली तर दुःख होतं. दुःख ही पापाचं फळ आहे. म्हणजे लोकांनी केलेली अवज्ञा आपल्या जीवनातलं पाप नष्ट करण्याकरता कारण ठरते. आणि लोक जर आपली स्तुती करत असेल, जनस्तुती लागे मधुर, म्हणती हरीचा अवतार, आम्हा लागे झाला अस्थिर, असं होत असेल तर ते पुण्याचं फळ आहे. लोकांकडून संभावितपणा प्राप्त करून घेणं हे आपलं पुण्य नष्ट करण्यासारखं आहे. म्हणून तो पारमार्थिक अंगाचा भाग सोडून द्या. पण इथली भूमिका कोणती आहे, आता व्यवहाराची भूमिका आहे ना. कारण 31व्या श्लोकापासून स्वधर्मम हा व्यावहारिक स्वरूपाचा परमात्मा उपदेश करतात, आणि अशोचाननो शोचस्त्वम हा दिव्य ज्ञानाचा पारमार्थिक उपदेश केलेला आहे. म्हणून इथे व्यावहारिक अंगानेच अर्थ घ्यायचा आहे.
जाणत्या पुरुषाने तवची जी आवी तोपर्यंतच जगावं. कुठपर्यंत? जव म्हणजे जोपर्यंत अपकीर्ती अंगान पवे. श्लोकामध्ये भगवंताने अकीर्ती शब्द ठेवला आहे. ज्ञानोबराने त्याच्याकरता अपकीर्ती शब्द वापरलेला आहे. हा बारकावा आहे बरं त्यातला. कीर्ती न मिळणं याला अकीर्ती असं म्हणतात. आणि कीर्तीच्या जीवनामध्ये अधोगतीला प्राप्त होणं अपकर्ष. ज्ञानोबाने शब्द काय वापरला? उपसर्गच आहे ना हा. त्या पण उपसर्गच वापरला जाईल, पण अपकीर्ती शब्द वापरलेला आहे. म्हणजे अत्यंत कनिष्ठ अशा प्रकारची लोकांमध्ये निंदेला प्राप्त होण्याची भावना, त्याला अपकीर्ती असं म्हणतात, जे अधोगतीला कारण आहे. भागवतामध्ये 23व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलाय बघा. मनुष्याच्या हृदयाला बाण जेवढे दुःख देत नाही, तेवढे दुष्ट पुरुषांचे हृदयाला क्लेश करणारे वाग्बाण दुःख देतात. न तथा तप्यते वित्तः पुमान बाणै सुमर्मगैहि यथा तुदंती मर्मस्ताम य सताम परुषे शवः. असा श्लोकच आलेला आहे. ज्याप्रमाणे पुरुषाच्या मर्माला घात करणारे बाण जसा ताप देत नाही, त्याहीपेक्षा जास्त ताप कोण देतं? जो मनुष्य दुष्ट आहे त्याची परुषावाणी आणि त्या वाणीतून त्याने सोडलेले वाग्बाण जसे मनुष्याला दुःख देतात, तसे बाहेरून येणारे बाण सुद्धा दुःख देत नाही. त्याचे वाग्बाण आहे. आणि समोरचे पुरुषाचे धारदार असणारे शस्त्राचे बाण आहे. एक वेळ शस्त्राचे बाण परवडले, पण दुष्ट पुरुषांचे वाग्बाण अजिबात परवडत नाही. म्हणून तर मुक्ताबाई म्हणतात ना, शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. ते संतांना सहन होऊ शकतं, सामान्य पुरुषाला ते सहन होत नाही. जाणते नितवची जे आवे जब अपकीर्ती अंगा न पवे. आणि सांग बरं अर्जुना, असा हा सगळा प्रकार असताना येथून या केवी निघावे. या रणांगणातून केवी म्हणजे कशा प्रकारे बाहेर पळून जावं. संभाविता कुटीचे बोट. संभावित पुरुषाला अपमान सहन होत नाही, किंवा संभाविता निस्तेज न जिरे जेवी. तसं जाण त्या पुरुषाला आपली अपकीर्ती कधी सहन होत नाही. तो एक अपकीर्तीचा कलंक आला की प्राणत्याग करून टाकतो बघा. काही काही लोक फार प्रतिष्ठित असतात ना, त्यांना सहन होत नाही. व्यवहारात दिसतंय आपल्याला. अपकीर्ती कानावर आली की काही काही लोकांना बरोबर प्राणत्यागाचं दुःख भोगावं लागतं, कारण ते जगण्याची पुन्हा अपेक्षाच करत नाही. म्हणून तर हे मोठे जे पुरुष असतात ना, जे संभावित असतात, ते सर्वात जास्त कशाला जपतात? स्वतःच्या जीवनामध्ये अपकीर्ती येऊ नये, थोडक्यात आपलं नाव जाऊ नये, याकरता ते फार दक्ष असतात. पैसा गेला तर परत कमवता येतो, शरीराचा अवयव गेला तर परत तो दुसरा लावता येतो किंवा त्याचा काही परिणाम होत नाही. पण अपकीर्तीचा कलंक असा आहे जो कशाने धुवून टाकला जात नाही, आणि अर्जुनात तुला अपयश प्राप्त होईल. म्हणून संभावित पुरुषाने असं जगावं, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. किंवा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि कीर्ती कायम राहते. मनुष्य निघून जातो, पण त्याची कीर्ती मात्र अजरामर राहते. अमर काय आहे जगामध्ये? कीर्ती. ती कायमची अमर आहे, ती मरत नाही. उलट ती मुखातून दुसऱ्या मुखापर्यंत कर्णोपकरणी ती जात राहते, म्हणून ती अजरामर आहे, ती नाही मरत. प्रळय काळापर्यंत जशी कीर्ती मरत नाही, तशी अपकीर्ती सुद्धा मरत नाही. दोन्ही पण सोबतच राहतात त्या. कीर्तीचं वर्णन करायचं, पाठीमाग आले बघा, कीर्तीची स्वयंवरे आली तुझं. ही साक्षात सुधर्माच्या रूपाने कीर्ती नावाची कन्या स्वतः तुला वरमाला देण्याकरता आलेली आहे. आणि तू ते कीर्ती सोडून जर अपकीर्ती संपादन केली तर ते जगणं मरण्यापेक्षा सुद्धा कठीण आहे. सांग पा. आणि असं असतानाही अर्जुना सांग बरं, केवी निघावे इथून या रणांगणातून असं पलायन करणं कसं बरं निघून जावं? निघून जाऊ नये. तुझा भाव फार चांगला आहे, पण समोरच्या व्यक्तीला तो कळणार नाही. कदाचित वक्ताराज अर्जुन असं म्हणतील की देवा, मी पलायन करतो आहे, याचा अर्थ मी युद्धाला घाबरतो असं नाही, किंवा या कौरवांचं साम्राज्य वाढलेलं मला सहन होत नाही असं नाहीये.
त्यांच्या बाबतीमध्ये माझ्यात मत्सर नाही, उलट त्यांच्याविषयी दया आहे. या दोन भावनेतून मी चाललो आहे. भगवान म्हणतात तुझी भावना चांगली आहे, पण समोरच्या लोकाला तुझी भावना कळणार नाही. तो निर्मत्सर सदयता येथून निघशील कीर मागवता परी ते गती. गती म्हणजे काय? पलायन, वेगवान गती असं पलायन समजता न मनेल यया. हे चहूकडून कवळीतील बाणवरी घेतील ते त पार्थान सुटिजेल कृपाळूपणे. ऐसेनी हे प्राण संकटे जरी विपाय पाणी गणे घटे तरी ते जियाले ओखटे मरणाहुनी. तो कसा आहे? ज्या ज्या ठिकाणी भगवंताने अर्जुनाचं वर्णन केलं आहे ते वर्णन यथार्थ आणि फारच सुंदर आहे, मार्मिक. तो कसा आहे? निर्मत्सर. तुझ्या मनामध्ये अजिबात मत्सर नाही. त्या मत्सर शब्दाचा अर्थ फार गोड आहे. श्रुसरती म्हणजे पुढे जाणं. जो माझ्यापेक्षा पुढे गेला, एखादा विद्यार्थी लहान असतो, ईश्वराची त्याच्यावर कृपा असते, त्याला आकलनही लवकर होतं, आणि तो आपल्या मागून आला की शास्त्रामध्ये त्याची प्रगती होते. तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाती. त्याची बुद्धी त्याला सहाय्य करते. सामान्य पुरुषाला निधीची प्रज्ञा संवाहन, की आपली प्रज्ञा सहाय्य करत नाही, पण एखाद्याला सहाय्य करते. आणि मागून आलेला विद्यार्थी आपल्यालाही मागे टाकून पुढे जातो. मग आता त्याचं कौतुक वाटलं पाहिजे की नाही? पण बहुधा कौतुक नाही वाटत. आपल्याला असं वाटतं मी माझी आहे, आणि हा तर आत्ताच आला पुढं चालला. मग जो पुढे गेला त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये ज्वलनात्मिकाची वृत्ती तयार होते. त्या वृत्तीला म्हणतात मत्सर. मत्तहा श्रुसरती, माझ्यापेक्षा हा पुढे जातो आहे. आणि जो पुढे गेला त्याच्याविषयी जो भाव असतो त्याला मत्सर असं म्हणतात. मग तर अर्जुनाचं म्हणणं, भगवंताचं म्हणणं आहे, अर्जुना तुझ्या मनात मात्र मत्सर नाही. कारण पांडवांचं साम्राज्य नाही, पाचही गाव मिळाली नाही यांना, आणि कौरवाचं साम्राज्य विस्ताराला प्राप्त झालं, पण तरीही अर्जुनाच्या मनामध्ये कोणाच्या विषयी मत्सर नाही. तुझा भाव फार चांगला आहे. ते बहुतेक या मत्सर एक विनोदाने असं म्हटलंय महापुरुषांनी, पण त्या ग्रंथात वाचलं लक्षात नाही. मत्सर आणि मच्छर फक्त एक आहे. मच्छर रात्री झोपू देत नाही, आणि मत्सर दिवस रात्री झोपू देत नाही. हा रात्री नाही दिवस आहे. सगळ्यात घातक वृत्ती आहे. दुसऱ्याचा उत्कर्ष आपल्याला पाहता आला पाहिजे, आणि दुसऱ्याच्या उत्कर्षामध्ये आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. समजून घ्यावा आपली परमार्थाची वाटचाल योग्य रीतीने आहे. तैसा पर सुखे जाय सुखावत जो, हा भाव आहे, त्याला निर्मत्सर असं म्हणतात. तो निर्मत्सरी आहे अर्जुना. आणि सदयता, दयेने संपन्न आहे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात ते तर मनी गजबज झाली आणि अपैसी कृपा उपजली. अर्जुनाच्या मनामध्ये अतिस्नेह मोहितो, सर्वांच्या विषयी दया भाव निर्माण झाला की देवा शस्त्र टाकून द्यावे आणि या सर्वांचे बाण सहन करावे, पण यांचा घात मात्र मी करणार नाही. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारनिहन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. यांनी जरी मला घात केला तर तो घात परवडला, पण आपण घात करणार नाही. किती मोठी दया आहे पराकोटीची, फार मोठी दया आहे. आणि ही दया फक्त अर्जुनाकडेच आहे असं नाही बरं, तर द्रौपदी मातेकडे हीच दया आहे. महाभारताचं युद्ध संपलं. भगवान परमात्मा पांडवांना घेऊन एका नदीच्या काठी गेले. काहीतरी उपक्रम किंवा काहीतरी उत्सव असेल किंवा काहीतरी विधी करायचा असेल, आणि तेवढ्यात अश्वत्थाम्याने शिबिरामध्ये झोपेच्या अवस्थेमध्ये असणारी 5 पांडवांची 5 मुलं जी द्रौपदीची आहे झोपेतच मारली बघा. आणि जेव्हा पुन्हा माघारी आले तर द्रौपदी मातेने ते क्रोध अनावर झाला ना, माये पडोने बाळक काळे नेता एकुलते एक, इतकं प्रचंड दुःख झालं ते आईचं अंतकरण. आणि द्रौपदी मातेने सर्वांची प्रतारणा केली. धिक्कार आहे म्हणे तुमच्या सगळ्यांचा, भगवंतासहित बरं. केशव, तुझ्यासारखा भाऊ असतानाही जर माझी 5 मुलं मृत्यूला प्राप्त होत असेल तर तुझ्या पराक्रमाचा धिक्कार आहे. आणि 5 पांडव पराक्रमी पती मला मिळाले पण मुलांना वाचू शकले नाही, धिक्कार आहे.
त्या भीमाचाही धिक्कार, अर्जुनाचा धिक्कार, सगळ्यांचा धिक्कार केला. आता वरी भीमसेन बेतू त्याचा धिक्कार झाला आणि त्याने सांगितलं हे कोणी केलं? एका सैनिकाने सांगितलं हे अश्वत्थाम्याचं कृत्य आहे. भीमाने मागचा पुढचा काहीच विचार नाही केला, रथ जुंपला आणि अश्वत्थाम्याला पकडून आणण्याचा विचार केला. भगवंताने सांगितलं द्रौपदी तू सर्वांची प्रतारणा केली, धिक्कार केला आणि तो अपमान सहन झाला नाही भीमाला. आता भीम अश्वत्थामाला पकडणार, पण अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र आहे आणि जर त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, एक तर तो आहे चिरंजीव, तो मरणार नाही, आणि ब्रह्मास्त्राचा वापर केला तर भीमाकडे ब्रह्मास्त्राचं उत्तर द्यायला दुसरं अस्त्र नाही ना, मग आम्हाला जावं लागेल. पुन्हा भक्तराज अर्जुन आणि भगवान परमात्मा निघाले. अश्वत्थाम्याचं भीमाचं युद्ध सुरू झालं होतं. त्याने तो प्रयोग केला, पण निवारण करण्यासाठी अर्जुनाने पुन्हा ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडलं तर आता दोन ब्रह्मास्त्र एकमेकाला भिडले तर सगळ्या जगाचा विनाश होईल. व्यास महर्षी प्रगट झाले, दोघांनाही सांगितलं जगताच्या कल्याणासाठी आपापली अस्त्र आवरून घ्या. ते अर्जुन संयतेंद्रिय हा, त्यामुळे ते अस्त्र अर्जुनाने आवरलं. अश्वत्थाम्याला कुठं आवरतंय? त्याने ते उत्तरा मातेच्या गर्भावर सोडून दिलं, परीक्षित राजावर. भगवंताने रक्षण केलं आणि अश्वत्थाम्याला पकडलं. आता एवढे सायास केले आणि द्रौपदी मातेच्या समोर आणून ठेवला अश्वत्थामा, की ज्याने तुझे 5 मुलं मारली आहे, आता याला काय शिक्षा द्यायची ते दे. द्रौपदी मातेने काय सांगितलं? मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितराम गुरु, याला सोडून द्या म्हणे, सोडून द्या. मग आता एवढे कष्ट अगोदर आम्ही केले, तेव्हा आमचा धिक्कार केला आणि इथं आणल्यानंतर अश्वत्थाम्याला सोडून द्या. आणि का बरं? द्रौपदी मातेचं उत्तर फार गोड आहे. तिने सांगितलं याला का सोडून द्या, कारण याची आई अजून जिवंत आहे आणि याला जर मारलं तर मुलगा मेल्यानंतर काय दुःख होत आहे ते मी अनुभवते आहे. मला असं वाटतं मला जे दुःख झालं जगतातल्या कोणत्याही मातेला ते दुःख भोगावं लागू नये, याकरता या अश्वत्थाम्याला सोडून द्या. का? ती दया आहे बघा. म्हणजे आपल्या वाट्याला जे दुःख आलं तसं दुःख कोणालाच होऊ नये, याला म्हणतात दया. ती द्रौपदी मातेकडे आहे आणि ती भक्तराज अर्जुनाकडे पण आहे. म्हणून तो स्वतः रडतात हिरणांगणावर, न धरत अश्रुपात आले. अशा दयाभावाच्या अंतकरणाने आणि निर्मत्सर वृत्तीने अर्जुना तू येथोने मागवता किरणी गशील, या रणांगणातून निश्चित तू माघारी निघून जाशील. तुझ्या मनातला भाव चांगला आहे, तो तर मलाही कळाला, न सांगता तुम्हा कळू येते अंतर, पण हे सगळ्यांना मात्र कळणार नाही. परी ते गती, गती म्हणजे पलायन करणं. समस्ता न मनेल यया, यया समस्ता म्हणजे समोर असणाऱ्या कौरवांच्या पक्षातल्या कुणालाही तुझं जाणं, माघारी निघून जाणं अजिबात मान्य होणार नाही. तुझा निर्मत्सरपणा आणि सदय वृत्ती यांना मान्य होणार नाही. उलट हे म्हणतील अर्जुन तर आम्हाला युद्धाच्या अगोदरच घाबरला, पुढे येणार ज्ञानोबारांच्या ओव्या. हे म्हणते गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, असं हे बोलतील. तुझ्या मनातला भाव चांगला. मग सांग बरं, ज्या सैनिकाला बाण उचलत नाही, धनुष्याचा बाण उचलत नाही, त्याने म्हणावं अर्जुन आम्हा बिहाला, मग काय राहिलं आपलं? असं होतं की नाही व्यवहारामध्ये? अपमान करायला काय लागतो ज्याच्यात काही ताकद नसेल? सगळ्यात सोपं काय असतं माहिती आहे का? शब्दाने अपमान करणं, कारण त्याच्यामध्ये ताकदच लागत नाही, फक्त इथं ताकद लागते बोलण्यामध्ये. आणि ती बऱ्याच माणसाकडे असते बरं, ज्याच्या दंडात नसते त्याच्या वाणीत असते. ती कोणी अपमान करतं. परी ते गती समजता न मनेल यया, काय करतील? हे चहूकडून कवळीतील, बाणवरी घेतील, ते तर पार्था न सुटीजेल कृपाळूपणे. हे सामान्य नाहीये. समोरचे हे सगळे कौरव पक्षातले लोक दुष्ट स्वभावाचे आहे. तो पलायन केलं, युद्धातून निघून गेला, तर हे असं म्हणणार नाही. बरं झालं, कारण यांच्यामध्ये पराक्रमी अर्जुन आहे आणि एका अर्जुनाला वजा केलं तर आता युद्ध जिंकणं आपल्याला फार सोपं झालं आहे. हे तुला सोडणार नाही. हे काय करतील? युद्ध आपल्याला सोपं झालं हे देतील सोडून, पण पलायन करणारा, हातामध्ये शस्त्र धारण न करणारा, दयावृत्तीचा तू
तुझ्यावर हे दया करणार नाही. इतिहासामध्ये पृथ्वीराज चव्हाणाचं उदाहरण झालं आहे. त्याने शत्रूला सोडून दिलं, पण शत्रूने दया केली का? नाही केली. म्हणून शत्रुशेषम शिल्लक ठेवू नये. बघा, पुन्हा पुन्हा प्रवर्धेत तस्मा शेषम न कारयेत. शत्रू शिल्लक कधीच ठेवू नये. अंगामध्ये रोग, व्यवहारामध्ये शत्रू, व्यवहारातलं कर्ज आणि घरातला अग्नी शिल्लक ठेवायचा नसतो. घरातला अग्नी शिल्लक ठेवला नाही, म्हणे आमचा गॅस चालू आहे, आम्ही गेलो लग्नाला, मग येताना राखेची तयारी करून यायची. घरात राखच राहणार, दुसरं काय राहणार आहे? अग्नी शिल्लक ठेवायचं नसतं. म्हणून व्यवहारामध्ये आपण नाही का, घरातून बाहेर जाताना अरे सगळे बटणं बंद केले का म्हणतो की नाही आपण? बटणं चालू राहिले तर आग लागू शकते. मग ते अग्नी शिल्लक ठेवू नये. शत्रू कधी शिल्लक ठेवायचा नसतो. आणि ऋण म्हणजे कर्ज शिल्लक ठेवायचं नाही. ही दुष्ट स्वभावाचे आहे. चहूकडून कवळीतील. यांनी हा पराक्रम केलाय. बरं, पराक्रम कसा म्हणता येईल याला? दुष्ट कर्म केला आहे. तो अभिमन्यू त्याने त्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला. बाकीचे पांडव काही येऊ शकले नाही ना, बिचारा एकटाच अडकला. त्याला आत प्रवेश करायचं माहिती होतं, पण चक्रव्यूहाचं भेदन करून बाहेर कसं यायचं माहिती नव्हतं. मग तो एकटा सापडला. पण त्या एकट्याबरोबर या 5-6 जणांनी युद्ध केलं. युद्धाचा नियम असा, एकाबरोबर एकाने युद्ध करायचं. जर तो रथविहीन असेल, मुकुट नसेल, चिलखत अंगावर नसेल, हातात शस्त्र नसेल, तर त्याच्याबरोबर युद्ध करू नये. हे धर्मयुद्धाची मर्यादा आहे. पण यांनी तसं नाही केलं. अभिमन्यूच्या हातात शस्त्र नाही, मस्तकावर मुकुट नाही, अंगावर चिलखत नाही, रथावर विराजमान नाही. पण अशाही अभिमन्यूला या सर्वांनी काय केलं? चहूकडून कवळीतील. चहू बाजूनी या सगळ्यांनी त्याला कवळून घेतलं. याचा अर्थ वेढा दिला आणि बाणवरी घेतील. आपापल्या हातातल्या सगळ्या शस्त्रांनी अस्त्रांनी प्रहार केला. बाणाच्या टोकावर घेतील किंवा बाणवरी घेतील म्हणजे काय करतील? बाणांनी छेद करतील किंवा अंगामध्ये बाण खुपतील, असाही प्रकार हे करतील. बाणवरी घेतील किंवा बाणाच्या टोकावर तुला धारण करतील. ते तपार्था कृपाळूपणे न सुटी जेल. तो कृपाळूपणाने यांना प्रार्थना केली, मला सोडून द्या, मी परत आयुष्यभर तुमच्या नादी लागणार नाही, मी युद्ध करणार नाही, आत्ताच तुम्हाला सगळं राज्य मी देऊन टाकतो, एवढी वेळ माझी प्रार्थना मान्य करा. कृपाळूपणे न सुटे जेल. मग अर्जुना, काय कामाची वृत्ती आहे? म्हणून कधी कधी कृपाळूपणा सुद्धा चांगला नाही. फार चांगला नाही. युद्धामध्ये तो कृपाळू वृत्ती अजिबात उपयोगाची नाही. हगा तू जाणता तरी न विचारी शिका आता, सांगे झुंजा वेळेस दयता उचित काही. झुंजण्याच्या प्रसंगाला दया नावाची वृत्ती अजिबात उपयोगाची नाही. दया धर्म आहे, पण युद्धाच्या प्रसंगाला वापरून ही नीती आहे. म्हणून धर्म आणि नीती दोन्ही सोबत लागते. बऱ्याचदा आपण धर्म करतोय, पण त्याला नीतीचं पाठबळ नसतं. त्यामुळे धर्मसुद्धा कधी कधी चुकू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. धर्माशी नीतीशी शेष बरी. तुकोबाराचं एक प्रमाण आहे बघा. दया तिचे नाव, भूतांचे पाळण, अनेक निर्दळन कंटकाचे, धर्मनीतीचा हा ऐका व्यवहार, निवडिले सार असारते. तुकोबाराने धर्म आणि नीती दोन्हीचा व्यवहार सांगितला. भूतांचं पालन ही दया आहे आणि कंटकाचं निर्दलन ही सुद्धा दयाच आहे. पण त्यामध्ये धर्म आणि नीती दोन्हीचा व्यवहार साधला आहे. एकाच प्रमाणात सगळं आलं की नाही तुकोबारायांचं, असं आहे. हे चहूकडून कवळीतील, बाणवरी घेतील, ते तपार्थान सुटजेल कृपाळूपणे. आणि यदा कदाचित फारच प्रार्थना केली, एखाद्याला आलीच बुवा दया, आणि एखादा मला द्या सोडून, आता अर्जुन म्हणतो ना युद्ध नाही करायचं, द्या सोडून, याच्यासोबत काय युद्ध करायचं, अशी गयावया करून त्यांनी तुझ्यावर दया केली, तर ते जगणं कसं आहे? ऐसेनी ही प्राण संकटे, अशाही प्राण संकटातून जरी विपाय म्हणजे कदाचित बरं, सुटण्याची शक्यता नाहीच, पण चुकून जर असा एखादा प्रसंग आला आणि विपाय निघणे घटे म्हणजे घडे, या युद्धातून निघण्याचा प्रसंग जर घडला आणि तू जर वनामध्ये जाऊन जिवंत राहिलाच कदाचित, तरी ते जी आले ओखटे मरणा होणे. तर ते जी आले म्हणजे जगणं मरणापेक्षा सुद्धा वाईट आहे. मृत्यू फक्त एकदाच मारतो, पण
गयावया करून दया धारण करून प्राणाची भीक मागून जगणं हे क्षणाक्षणाला दुःख देतं, असा त्याचा अर्थ. पण तुला एक काय मानतील? भयाद्रणादु परतम वंसेंते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयात् रणात् उपरतं वंसेंते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम्. भयात म्हणजे अत्यंत भीतीने, रणात उपरतम तो रणांगणातून पळून गेलेला आहे, असं त्वाम महारथाः मंस्यन्ते हे सगळेच्या सगळे महारथी वीर असं तुला मानतील. काय की अर्जुन दयेनं पळून गेला असं नाहीये. बघा बर, सदयता तो दयाभावाने निर्मत्सर भावाने इथून गेलाय असं नाही म्हणतील. ते काय म्हणतील? आम्हाला घाबरला, भयात भीतीमुळे रणांगणातून पळून गेला आहे. एक तर तू रणांगणात यायलाच नव्हतं पाहिजे आणि आला आणि इथून चालला, तर हे काय म्हणतील? वा, आमचा दराराच एवढा आहे, अजून तर एकही बाण चालवला नाही, फक्त आम्हाला पाहिलं तरी अर्जुनाला भीती वाटली, भयात भीतीमुळे तो पळून गेलाय असं हे मानतील. मग मानलं तर अडचण काय आहे? येषां च त्वं बहुमतः भूत्वा, ज्यांच्याकरता तू आतापर्यंत फार मोठा झाला होता ना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, या सगळ्यांनी तुला आतापर्यंत बहुमतः प्रतिष्ठित मानलेलं होतं, मोठेपणा प्राप्त झाला होता, त्यांच्या दृष्टिकोनातून लाघवम यास्यसी, तू लघुतेला किंवा कनिष्ठ भावनेला प्राप्त होशील. मग सांग बरं अर्जुना, मनुष्याने लहानातून मोठं व्हावं का मोठेपणातून पुन्हा अपकर्षाला प्राप्त व्हावं? म्हणजे घसरण होऊ नये. फार झाला तर आपला उत्कर्ष झाला पाहिजे, नाही उत्कर्ष झाला तर कमीत कमी स्थिर तरी राहिलं पाहिजे. पण तुला काय होईल? लघुता प्राप्त होईल. तो आणि काही एकन विचारीशी येत संभ्रमे झुंजो आलाशी आणि सकनवपणे निघालाशी मागोता जरी, तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. सांग बरं अर्जुना, भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतं करता, अर्जुनाकडून उत्तराची अपेक्षा करता. मागे पण दुसऱ्या ओळीमध्ये सांग पा केवी निघावे. सांग बरं अर्जुना, कसं इथून निघून जावं? आणि आताही देव तेच विचारतात, सांगे मज, सांग मला, तो युद्धाकरता कसा आला होता? तो आणि काही एक न विचारीशी, आणखी एक गोष्ट तू मनातल्या मनात विचार करत नाही. येथ संभ्रमे झुंजो आलाशी, पहिल्या अध्यायामध्ये ओवी श्लोक आलेला आहे बघा. ते अर्जुनाने जेव्हा ते शस्त्र म्हणजे उचललं की नाही, धनुरुद्यम्य पांडव, तिथं संतोष घेऊन मने संभ्रमे सेने दिठे घालीत असे, तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखील. आणि तेव्हा अर्जुनाला फार उत्साह आला होता. देवाला सांगितलं, देवा फक्त क्षणभर माझा रथ उभा करा, की मला पुन्हा कोणाच्या बरोबर युद्ध करायचं आहे. येतं आले असं ती आगवे परिकवनेशी मी अजून जावे, हे मला माझ्या योग्यतेचे कोण कोण आहे हे तर बघावं लागेल ना. हे सगळं उत्साहाची वातावरणाची भावना होती. संभ्रमे झुंजो आलाशी, अत्यंत आवेशाने उत्साहाने युद्ध करण्यासाठी आला होता. केव्हा? दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा करायच्या अगोदर उत्साह होता, आणि नेमका दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा केला गेला ना उत्साह निघून. अति संतापोपणाला बेंबळ हात गेला गांडीवाचा, न धरत अनिष्टले नेनेचे हातोनी पडिले, उत्साह गेला बाजूला. आणि काय झालं? अवसाधन प्राप्त झालं. सिदंती मम गात्राणी, असा प्रकार झाला. संभ्रमे झुंजो आला अशी, आणि इथे आल्यानंतर सकनवपणे निघाला अशी मागोता जरी. सर्वांच्या मनामध्ये सकनव, कनव म्हणजे करुणावृत्ती, करुणा नावाची वृत्ती धारण करून मागोता जरी निघाला अशी. अगोदर होता आवेश, तो गेला, आता आली करुणावृत्ती. म्हणजे काय? या एकाच ओळीमध्ये दोन वृत्ती आल्या बघा. संभ्रमे इथं वीरवृत्ती आहे आणि सकनव कृपावृत्ती आहे. आणि कृपावृत्ती मनुष्याला माग घेऊन जाते आणि वीरवृत्ती युद्धासाठी प्रवृत्त करते. सकनवपणे निघाला अशी मागोता जरी, तरी तुझे ते अर्जुना, ते म्हणजे कोणतं? ते मागच्या वीतला संबंध घ्यायचा. सकनवपणे निघाला अशी मागोता जरी, हे जे ते, हे माग तुझं पलायन करणं आहे ना, ते या वैरी या दुर्जना, हे एकतर वैरी पण आहे, नुसते वैरी नाही दुर्जन आहे.
आता याचा एक प्रकार आपल्याला करता येईल, पण विस्तार आपण उद्या करू. या वैरी दुर्जना, वैरी असणाऱ्या दुर्जनांना प्रत्यय येईल मना सांगेमच, हे त्यांच्या मनाच्या अनुभवाला येईल का? अर्थात हे येणारच नाही, कारण हे वैरी पण आहे, दुर्जन आहे, आणि तुझ्या मनातली सकन वृत्ती यांना अजिबात पटणार नाही. मग हे काय म्हणतील विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.